दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. तो जो वज्र आहे याला त्या ठिकाणी अभिषेक त्यांनी केला. याप्रमाणे कृष्ण निर्याण झालेलं श्रवण करून तुझे पितामह धर्मराज भीम अर्जुन वगैरे सगळे आणि त्यांनीही निर्याण केलेलं आहे. उत्तरेकडं ते निघून गेले. असं हे भगवंतांचं चरित्र राजा आणि संपूर्ण तुला निवेदन केलं. पुढं आता परीक्षित राजाला भगवान कृष्ण निजधामाला गेल्यानंतर कोणाकोणाचे वंश झालेले आहे हे थोडस त्यांनी निरूपण केलं. पुष्कळ वंश त्यांनी सांगितले. राजांचा नाश करायचा, प्रधानादी आपण राज्य करायचं, असे पुष्कळ प्रकार घडलेले आहेत. कलीचे कसे दोष आहेत, काय काय कलियुगामध्ये काय काय होणार आहे हे सगळं त्यांनी सांगितलं. भगवंताचं नामस्मरण करणारा जो आहे तोच या कली दोषातून मुक्त होतो. हे सर्वही शुकाचार्य महाराजांनी आणखी वर्णन केलं. काळ काळाचं स्वरूप सांगत असताना पूर्वी वर्णन केलेलं आहे. काळाबद्दल त्यांनी निर्णय केलेला आहे. प्रलय म्हणून जे आहेत त्या प्रलयाचं प्रतिपादन करत आहे. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, आत्यंतिक प्रलय, महाप्रलय वगैरे हे सगळे सांगत आहेत. ब्रह्मदेव निद्रिस्त झालेले असताना त्यावेळी त्रैलोक्याचा प्रलय होतो. हा नैमित्तिक प्रलय आहे. ब्रह्मदेवांची निद्रा ही त्याला निमित्त. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर ब्रह्मदेवही आणखी मुक्त होत आहे. त्यावेळी सप्त प्रकृतीचा विलय होतो आहे. हा महाप्रलय आहे. प्राकृतिक प्रलय याला म्हणतात. समंत ब्रह्मांडाचा विनाश होतो आहे. त्यानंतर पंचभूत गेली, सगळं अव्यक्त झालेलं आहे. आत्यंतिक प्रलय जो आहे म्हणजे तत्वज्ञान आत्मज्ञान झाल्यानंतर संपूर्ण विश्वाभास मावळून जाणं, हा आत्यंतिक प्रलय मोक्ष ज्याला म्हणतात. नित्यप्रलय ही कालज्ञानाच्या दृष्टीनं नित्यप्रलय आहे असं सांगतात. सर्व क्षणिकम क्षणिकम हे आहे का आणखी दुसरं आहे सांगतायत. प्रवाह नित्यताही मानतात, पण प्रवाह नित्यता याचा अर्थच आणखी नित्य प्रलय मानल्यासारखंच आहे. रूपांतर प्रत्येकाचं होत आहे. असं हे प्रलयासंबंधी विवेचन शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे. आणि शेवटी त्याला सांगितलं, राजा आज मला मृत्यू येणार आहे अशी तुला भीती वाटत नाही ना? ही पशुबुद्धी आहे, अज्ञान आहे. तू जन्मालाही आलेला नाहीस आणि तुला मरणही नाही. देहाचे धर्म आहे. देह जन्माला आलेला आहे, देहाचा नाश होणार आहे. आणि परंपरेनं तुझी मूळ नातू पण तू या रूपाने तू राहणारच आहेस म्हणाले. अजरामर आत्मस्वरूप जे आहे तिकडं तू लक्ष दे. परमात्म्याच्या लीला तू ऐकलेले आहे. त्याच ध्यान, त्या समाधीमध्ये तू निमग्न राहा. म्हणजे तक्षक आला, तुला दंश केला, तुला भान राहणार नाही. याप्रमाणे परीक्षित राजाने सर्व एकंदर श्रवण केले. पायावर मस्तक ठेवलं आचार्य महाराजांच्या.
आपण दयाळू होऊन मला सर्व हा मार्ग दाखविला म्हणाले. हरीच्या सर्व लीला मला सांगितल्या. भागवत पुराण सर्वही मला ऐकायला मिळालं आपल्या मुखातून. आता काही मला मृत्यूची भीती वाटत नाही. निर्भय अशा प्रकारच्या श्रीहरीच्या चरणाजवळ मी प्राप्त झालेलो आहे. आता त्याचं मी ध्यान कर, वाणीचं निग्रह करून भगवत ध्यानामध्ये मी निमग्न होतो. सर्व चित्तात त्या वासना नष्ट झालेल्या. आणखी देहत्याग मी करतो म्हणाले. अज्ञान माझं दूर झालेलं आहे आपल्या कृपेने. आचार्यांची पूजा केली परीक्षित राजांनी आणि नंतर शुकाचार्य महाराज त्या स्थानातून पुढे निघून गेले. भगवत चिंतन करीत राजा बसलेला आहे. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे. देहभान त्याचं नाहीस झालेलं आहे. विप्रपुत्राच्या आदेशाप्रमाणे तक्षक हा नागराज तक्ष राजाला दंश करण्याकरता निघालेला आहे. मार्गात एका ठिकाणी नदी तीरावर एका मांत्रिक ब्राह्मणाची भेट झाली. त्याची शक्तीही त्याच्या लक्षात आली. त्याला काही द्रव्य दिलं. दरिद्र होता. द्रव्य देऊन त्याला परत पाठवले. परीक्षित राजाला जिवंत करण्याकरता तो निघाला. केला असतो त्याने. तक्षकाने त्याला परत पाठवून. गर्दी जमलेली आहे. राजा समाधी लावून बसलेला आहे. कसा तक्षक कसा आला, केव्हा दंश गेला, त्या तक्ष परीक्षित राजाचं शरीर त्या विषाग्नीनं दग्ध होऊन गेलेलं. आपल्या पित्याचा नाश तक्षकाने केला हे जन्मेजय राजाला समजल्यामुळे अत्यंत त्याला राग आलेला. मंत्रज्ञ ब्राह्मणांना त्यांनी बोलावलं. आणखी सर्पयाग सुरू केलेला आहे. कुंडामध्ये हजारो आणखी सर्प येऊन पडतायत, नष्ट होत आहेत. जन्मेजयाने विचारलं त्या ध्वरीजूना, तक्षक का या कुंडात येऊन पडला नाही अजून? तो गेला होता, इंद्राला शरण गेला होता. त्या ऋषींनी सांगितलं इंद्र त्याचं रक्षण करतोय. इंद्रालाही आणून टाका म्हणाले अग्नी. आणखी याप्रमाणे त्या ऋत्विजानी आपल्या मंत्रप्रभावाने इंद्र आणि तक्षक या दोघांना आकर्षण करून अग्निकुंडामध्ये जाळून टाकायचं ठरवलं. बृहस्पती आलेले आहे जन्मेजय राजाला. त्यांनी सांगितलं राजा, हा सर्पराजा आणि हा देवराजा यांनी अमृतपान केलेलं आहे. हे अमर आहे. यांचा नाश करणं बरं नाही. तुझा पिता गेला म्हणाले. तक्षक निमित्त मात्र आहे. जीवन मरण हे जे आहे आपल्या कर्मानी आहे म्हणाले. मृत्यूची काहीतरी निमित्त होतात आणि मृत्यू येतो, ठरलेला असतो तो म्हणाले. सर्पदंश होऊन मृत्यू होतो. सोरापासून मृत्यू येतो. अग्नीमध्ये मृत्यू येतो. वीज पडून मृत्यू येतो. रोगराई उत्पन्न होऊन मृत्यू होतो. अशी काही निमित्त घडतात म्हणाले आणि ते शरीर पडतं म्हणाले. हे सर्पसत्य तू बंद कर. किती नाग मेले म्हणाले, त्यांचंही नशीब होतं, गेले म्हणाले, त्यांचंही जीवन सम. बृहस्पतींच आणखी वचन मान्य करू तो यज्ञ जन्मेजयाने बंद केलेला आहे. भगवंताच्या मायेचा हा मोह आहे म्हण. अशा रीतीनं जन्मेजय राजा हा नंतर राज्य करतो आहे. आता यापुढे सूतजी ऋषींना सांगतायत पुढचा वृत्तांत. व्यास महर्षीने वेदाचे 4 विभाग केले. त्यानंतर सगळी पुराणं केली. पैल वैशंपायन इत्यादी त्या वेदांचं अध्ययन केलेलं आहे. आमचे पिताजी जे आहे रोमहर्षण यांनी सर्व पुराणांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्यापासून मी याचा अभ्यास केला. ऋषी म्हणणं म्हणाले, आमच्या कुलामध्ये उत्पन्न झालेले मार्कंडेय ऋषी यांचं चरित्र आपण सांगा म्हण. ते चिरंजीव आहेत, अजून आहेत म्हण. त्यांना आणखी वटपत्रावरती बालमुकुंदाचं दर्शन झालं असं आम्ही ऐकलेलं आहे. ते सर्व चरित्र आपण सांगा. सूत सांगतात, ऋषी महाराज
प्राप्त द्विजादि संस्कारो मार्कंडेय पितुः क्रमात छंदामस्यधीत्य धर्मेण तपस्वाध्याय संयुगा. उपनयन झालं आणि मार्कंडेय महर्षी गुरुच्या सन्निध वेदाध्ययनाकरता राहिलेले आहेत. आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. अध्ययन झालेलं आहे, तपश्चर्या सुरू झालेली आहे, आणखी अखंड तपामध्येच निमग्न आहे. किती काळ गेला, काळो महान व्यतीयाय, मन्वंतर षडात्मक म्हणतात. 6 मन्वंतर इतका काळ त्यांची तपश्चर्या झाली. भगवंताचं ध्यान अखंड चाललेलं आहे. योगाभ्यासामुळे चित्त स्थिर झालेलं आहे. इंद्राला भीती उत्पन्न झाली. मार्कंडेयांचा तपोभंग करावा म्हणून त्यांनी गंधर्व अप्सरा वगैरे पाठविल्या. त्यांनी नृत्य गायन केलं, परंतु मार्कंडेयांच्या मनावर काहीही परिणाम झालेला नाही आहे. निघून गेले ते परत. त्यानंतर भगवान श्रीहरी नारायण हे प्रसन्न झाले. अनुग्रह करण्याकरता काय वर पाहिजे त्यांनी विचारलं. मार्कंडेयाने ही पुष्कळ त्यांची स्तुती केलेली आहे. आणि वर पाहिजे काय म्हणून विचारलेलं असताना आपली माया मला पाहिजे आहे, पाहिजे आहे म्हणा. बरं आहे, पहा म्हणाले. नारायणाने सांगितलं आणि ते अदृश्य झाले. पुन्हा एकदा मार्कंडेय ऋषी आश्रमामध्ये असताना संध्याकाळच्या वेळेला अत्यंत मोठा पाऊस पडायला लागला. त्या पावसामुळे संबंध आणखी तो जो आहे आश्रम तो जलमय झालेला आहे. समुद्राची मर्यादा संपलेली आहे आणि त्या जलामध्ये मार्कंडेय ऋषी वाहत वाहत चाललेले आहेत. तोंडात पाणी जात आहे, नाका तोंडात जात आहे, बुडत आहेत, पुन्हा वर येत आहेत. सुधा तृषा यांचा प्रतिकार करता येत नाही. अंधार जिकडं तिकडं पडलेला आहे. अशा रीतीनं पुष्कळ काळ गेला त्या पाण्यामध्ये आणि शेवटी एका तीरावर येऊन ते पोचले. भूमीवर उतरलेले आहे. एक मोठा वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या आणखी एका पानावर एक आणखी दिव्य बालक निजलेला आहे. आपले पायाचा अंगठा हातामध्ये धरून आणखी तो चोखायचं काम चाललेलं आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. त्या मुलाला पाहिल्याबरोबर सगळे श्रमयांचे दूर झाले. किती कष्ट सोसले होते पाण्यामध्ये, किती काल गेला यालाही काही पत्ता नाही. मुलाला घ्यावा जवळ आपल्या म्हणून मार्कंडेय ऋषी गेलेले असताना त्याच्या श्वासाबरोबर आत गेले, त्याच्या उदरामध्ये गेले. सर्व विश्व त्या ठिकाणी आहे, आपला आश्रमही आहे, सगळं दिसत. पुन्हा बाहेर पडले. पुन्हा तो संबंध जल आहे आणि थोड्याच वेळात ते सर्व दृश्य अदृश्य झाले, नाहीस झालं. पुन्हा आपण आपल्या आश्रमामध्ये आहोत असं त्यांना दिसून आलं. हे माया दर्शन त्यांना झालेलं आहे. माया पाहिजे होती. शरण गेले भगवान श्रीहरीला. त्यांचं चिंतन चालू आहे अखंड. एकदा भगवान शंकर हे पार्वती मातेसह निघालेले असताना मार्कंडेय ऋषींच्या आश्रमावरून जात आहे. त्यांनी पार्वतीला सांगितलं की हा मोठा ऋषी आहे, नारायण भक्त आहे, याला भेटून जाऊया आपण. आले तिथं. हे आपले डोळे झाकून समाधीस्थ आहे. शंकर परमात्मा त्यांच्या चित्तामध्ये गेले. एकदम त्याने डोळे उघडले, नमस्कार केला, शंकरांची पार्वतीची पूजा केली आहे. भगवान शंकरांनी त्यांना वर प्रदान केले आहे.
त्यांचीही स्तुती केली. तुमच्यासारखे साधू हे फार सर्वोपकारक आहे असं सगळं सांगितलं. आणि भगवंताने शंकराने त्यांना वरप्रदान केलेलं आहे. आकल्पांता यशः पुण्यम अजरामरता तथा ज्ञानं त्रैकारिकं ब्रह्मण विज्ञानंच विरक्तिमत ब्रह्मवर्चस्विनो भूयात पुराणाचार्यतास्तु ते. तुझी कीर्ती मार्कंडेय महर्षे कल्पपर्यंत सर्वत्र बसून नाही. अजरामर तुम्ही व्हा. सर्व ज्ञान विज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, ब्राह्म तेज प्राप्त होईल आणि पुराणाचार्य तुम्ही व्हा. सर्व ही पुराणामध्ये उत्पन्न होणारे संदेह दूर करण्याचं कार्य हे यांच्याकडे आहे. पौरुषेय वाङ्मय आहे पुराण, व्यासाने केले. आणि बुद्धीमध्ये असे काही विचार उत्पन्न होतात, रहस्य समजत नाही, त्यामुळे संदेह मात्र वारंवार बुद्धीमध्ये उत्पन्न होतात आणि मनाला शांती राहत. ते संदेह दूर करून रहस्य समजून सांगणारे पुराणाचार्य म्हणजे मार्कंडेय. तो वर देऊन भगवान शंकर निघून गेले. यापुढं आणखी सर्व ही तांत्रिक जे आहे ते तंत्रमार्गाने भगवंतांची कशी कशी सेवा करतात, पूजा करतात, ते सर्वही यांनी सूताने सांगितलेलं आहे. भगवंताची आयुध म्हणजे काय काय आहेत त्याबद्दलही त्यांनी आणखी रहस्य सांगितलेलं आहे. विभक्ती सांख्यम योगंच देवो मकर कुंडले म्हणतात. मकर कुंडल देवाची म्हणजे सांख्य आणि योग हे दोन मार्ग. वनमाळा कंठामध्ये असलेली त्यांची माया आहे. पितांबर म्हणजे छंदोमय वस्त्र आहेत. असं काही त्यांनी त्याचं आध्यात्मिक दृष्टीनं विवरण केलेलं आहे. आणि अशा भगवंताची सेवा भक्ती तंत्रमार्गाला अनुसरून भक्त करीत असतात. भगवान सूर्य नारायणाचे जे प्रत्येक महिन्यामध्ये वेगळी वेगळी रूप आहे, त्यांचा परिवार काय आहे तेही सगळं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि नंतर आता संपूर्ण भागवत सांगून झाल्यानंतर सूतजी हे भागवतामध्ये कोणचे कोणचे विषय आलेले आहेत ते त्यांनी सांगायला आरंभ केलेला आहे. अनुक्रमणिका ऐकलेलं आहे, त्यांना पुन्हा लक्षात यावं याकरता सांगताय. शुकाचार्य आपले शुकाचार्य नाही सूत सांगताय. एतद्वः कचिनं विप्राविष्टोश्चरितमध्वरं भवद्भिर्जरहं पृष्टो नराणां पुरुषोचितम्. तुम्ही विचारल्याप्रमाणे हे भगवंताचं चरित्र सगळं सांगितले. पापक्षय करणाऱ्या भगवान श्रीहरीचं वर्णन याच्यामध्ये पूर्ण आलेलं आहे. भक्तियोग आहे, वैराग्य आहे, परीक्षित राजाचं आख्यान आहे, नारदांचं आख्यान आहे. राजर्षी परीक्षित राजा प्रयोपवेशन करून नदी तीरावर बसलेला आहे आणि शुकाचार्य महाराज त्याला उपदेश करायला आलेले आहेत. इतके विषय पहिल्या स्कंधामध्ये सांगितले. विराट स्थूल स्वरूपाच्या ठिकाणी चित्तधारणा करणं, सूक्ष्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्तधारणा करणं आणि शरीरातून उत्क्रांती कशी कशी करता येते हेही सांगितलं. नारदांनी ब्रह्मदेव यांचा संवाद सांगितला. ब्रह्मदेवाने अनेक अवतारांची सूचना, अनेक अवतार सांगितले. हे विषय दुसऱ्या स्कंधामध्ये आलेले आहे. उद्धवजी आणि विदुर यांचा संवाद झालेला आहे आरंभाला तृतीय स्कंधा. त्यानंतर विदुर आणखी मैत्रेय यांच्या संवादाला आरंभ झालेला आहे. प्राकृतिक सर्ग, वैकृतिक सर्ग, ब्रह्मांड संभूती, स्थूल सूक्ष्म कालाचं वर्णन,
ब्रह्मदेवाची उत्पत्ती, सर्व प्रकारची सृष्टी, स्वयंभू मनूची उत्पत्ती, त्यांची संतती, मनूची कन्या देवहूती कर्दमाची पत्नी झाल्यानंतर तिच्यापासून कपिलावतार भगवंताने धारण केला. कपिलाने देवहूतीला आणखी उपदेश केलेला आहे. हे सर्वही विषय तिसऱ्या स्कंधामध्ये आहे. हिरण्याक्षाचा नाश केला भगवंताने, हे सर्व वर्णन तिसऱ्या स्कंधामध्ये आहे. चौथ्या स्कंधामध्ये सतीचं चरित्र आलेलं आहे आरंभाला. त्यानंतर दक्षयज्ञाचा नाश केला शंकराने. पुन्हा ब्रह्मादिक देवांच्या प्रार्थनेप्रमाणे पुन्हा तो यज्ञ चालू करून दिला, दक्षाला जिवंत केलं. ध्रुवाचं चरित्र, पशुराजाचं चरित्र, प्राचीन बलिही राजाचं चरित्र, हे सगळे ही विषय चौथ्या स्कंधामध्ये आलेले आहे. पाचव्या स्कंधामध्ये नारदांचा भक्त तो प्रियव्रत राजा, याला ब्रह्मदेवानी मार्गदर्शन करून आणखी राज्य करण्याला सांगितलेलं आहे. त्याचा पुत्र अग्निध्र आहे. त्यानंतर नाभी राजाचे पुत्र ऋषभदेव अवतार झालेला आहे. त्यांचा पुत्र भरत राजा, याचं चरित्र आहे. भूमीवर असलेली सप्तद्वीप, सप्तसमुद्र, नद्या, पर्वत या सर्वांचं आणखी वर्णन शुकाचार्य महाराजांनी केले. द्युलोकामध्ये असलेलं सर्व आणखी ज्योतिष चक्राचं वर्णन केलेलं आहे. सप्त पाताळांचं वर्णन केलेलं आहे. नरक लोकांचं वर्णन केलेलं आहे. हे सर्व ही विषय पाचव्या स्कंधामध्ये आलेले आहे. प्रियव्रताचं चरित्र, दक्ष प्रजापतीच्या कन्या, त्यांच्यापासून झालेली संतती, देव, असुर, मानव, पशु, पक्षी, सर्व ही संततीच आहे. तश्याचा मुलगा वृत्रासुर, याचा नाश झालेला आहे. आरंभाला अजामिलाचं चरित्र सांगितलं. अजामिला हा भगवंताच्या नामस्मरणाने मुक्त झालेला आहे. इंद्राला वृत्रासुराची भीती इंद्राजिक देवाना उत्पन्न झालेली भगवंतांच्या कृपेनं, आणि तेही त्याच्यातून मुक्त झालेले आहे. हे 6व्या स्कंधामध्ये चरित्र आलेले आहे. 7व्या स्कंधामध्ये दैत्यराज हिरण्यकशिपूचं चरित्र आहे. प्रल्हादांचं चरित्र आहे. आणि प्रल्हादाला नरसिंहरूप धारण करून भगवंतानी हिरण्यकशिपूचा नाश करून प्रल्हादाची मुक्तता केली. आणि पुढं नारदाने धर्मराजाला सर्व वर्ण आणखी आश्रमजांचे आचार धर्म सांगितले. हे विषय 7व्या स्कंधामध्ये आलेले. 8व्या स्कंधामध्ये सर्व चतुर्दश मन्वंतरांचं वर्णन आलेलं आहे. गजेंद्र मोक्षाख्यान आहे. त्याचप्रमाणे भगवंतांचे प्रत्येक मन्वंतरामध्ये झालेले अवतार त्यांचं वर्णन आहे. समुद्र मंथनाच्या निमित्ताने कुर्मावतार झालेला आहे. धन्वंतरी अवतार झालेला आहे. शेवटी अमृतप्राप्ती सर्व देवादिकांना झाली. देवांना ते अमृत प्राप्त करून दिलं. आणखी वामनावताराचं चरित्र शेवटी सांगितलं आणि मत्स्यावताराचंही चरित्र सांगितलं. हे 8व्या स्कंधामध्ये इतके विषय आलेले आहेत. 9व्या स्कंधामध्ये सूर्यवंशामध्ये आणि चंद्रवंशामध्ये उत्पन्न झालेल्या मोठ्या मोठ्या राजांचं चरित्र आलेलं आहे. शशाद, नृग इत्यादी राजे झालेले आहे. शयाची राजाचं चरित्र, खट्वांग राजाचं, मांधाता राजाचं, रामभद्रांचं चरित्र आलेलं आहे, पापक्षय करणार. असे दोन्ही वंशातल्या राजांची चरित्र सांगितली. भार्गव रामांचं चरित्र आहे. सोमवंशात उत्पन्न झालेला पुरुरवा, ययाती राजा, दुष्यंत राजा, त्याचा पुत्र भरत, ययाती राजाचा ज्येष्ठ पुत्र यदू, याच्या वंशाचंही वर्णन आलेलं आहे संक्षेपाने. 9व्या स्कंधामध्ये हे सगळं वंश वर्णन आलेलं आहे. 10व्या स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेवाच्या ग्रहामध्ये जन्माला आलेले आहे आणि नंतर गोकुळामध्ये जाऊन राहिले. अनंत कर्म त्यांची आहे.
पूतना राक्षसीचा नाश केला, तृणावर्त राक्षसाचा नाश केला, बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर, प्रलंबासूर या सर्वांचा नाश केला. दावाग्नीपासून सर्व गोपाळांचं संरक्षण केलं. कालिया नागाचं आणखी दमन करून त्याला त्या यमुना डोहातून बाहेर घालवून दिले. मोठ्या अजगराच्या मुखात सापडलेल्या नंदाला मुक्त केलेलं आहे. गोपकन्यांनी केलेलं कात्यायनी व्रत जे आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. यज्ञपत्नींच्या वर झालेला कृपा प्रसाद भगवंतांचा त्याचंही प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्यामुळे ऋषींना झालेला अनुताप तोही वर्णन केले. इंद्राने रागाने आणखी पर्जन्यवृष्टी सुरू केली आहे गोकुलाचा नाश करण्याकरता. त्यावेळी गोवर्धन पर्वत हातामध्ये उचलून धरून सर्वही गोकुळवासी लोकांचं सर्वांचं रक्षण भगवंतांनी केले. सर्व गोपस्त्रियांच्या बरोबर शरद ऋतूमध्ये रासक्रीडा भगवंतांनी केली. शंखचूडाचा नाश आहे, अरिष्टासुराचा नाश केला, केशीदैत्याचा नाश केला. आणि अक्रूरजी मिथिला नगरीतून मथुरा नगरीतून नेण्याकरता आलेले असताना त्यांच्या बरोबर रामकृष्ण हे मथुरा नगरीमध्ये जाऊन पोचले. मथुरा नगरी पाहिली आहे. तो कोऱ्या पीड हत्ती, चाणूर, मुष्टी, कंस या सर्वांचाही वध केलेला आहे. सांदीपणे गुरु महाराजांच्या जवळ राहून सर्व विद्याभ्यास केला आणि त्यांचा जो मेलेला मुलगा आहे तो यमलोकातून आणून त्यांना दक्षिणा म्हणून दिलेला आहे. यानंतर मथुरा नगरीमध्ये राहूनच पुष्कळ जिला झाली. द्वारका नगरी निर्माण करावी लागली. काळ यवन आलेला आहे, जरासंध येतो आहे. त्यामुळे द्वारका नगरी निर्माण करून सर्व मथुरा नगरातल्या लोकांना तिथं नेऊन ठेवलं. मग बाहेर पडून काळयवनाचा नाश, त्याच्या सैन्याचा नाश, जरासंधाचा आणखी अनेक वेळेला पराजय केलेला आहे. रुक्मिणीचं हरण केलेलं आहे, तिच्या बरोबर विवाह झालेला आहे. बाणासुराची कन्याजी उषा हिच्या बरोबर अनिरुद्धाचा विवाह झालेला आहे. त्यावेळी आणखी शंकर आणि कृष्ण यांचं युद्ध झालेलं आहे. त्यानंतर शिशुपालाचा नाश राजसूय यज्ञाच्या वेळेला, तसंच पौंड्रक राजा, शाल्व राजा, दंतवक्त्र, शंभरासूर, द्विविध असे सगळे दैत्य मारलेले आहेत. आणि भूमीचा भार दूर करण्याकरता पांडवांना निमित्त करून उभय पक्षाला जमलेलं ते असंख्य सैन्य याचा नाश भगवंतानी करीवलेला आहे पांडवाकडून. शेवटी विप्रशा हा निमित्त मानून आपल्या कुळाचाही संहार केला. उद्धवाला सर्वही आणखी परमार्थ मार्ग निवेदन केलेला आहे. आत्मविद्या त्याच्यामध्ये आहे, त्या विद्येची सगळी साधन आहे. आणि नंतर योगद्वाराने आपल्या शरीराचा त्याग भगवंतांनी केले. हे दशमस्कंधामध्ये सगळे विषय सांगितले. आणखी एकादश स्कंधामध्ये हे सगळे विषय आलेले आहेत. दशमस्कंधामध्ये लीला भक्त झाला, उद्धव आणखी भगवंतांचा संवाद, त्यानंतर आपल्या कुलाचा संहार, आणखी आपल्या देहाचा त्याग निजधामाला जाणं, हे 11व्या स्कंधामध्ये सांग. चतुर्विध प्रलय, राजर्षी परीक्षित जो आहे याचा देहत्याग, वेदाच्या अनेक शाखा आणखी व्यास महर्षींनी केलेले आहे ते वृत्त सांगितलं. मार्कंडेयांचं चरित्र सांगितलेलं आहे. महापुरुषाच्या पूजेचा प्रकार, तंत्रो, सूर्य भगवान जे आहेत त्यांच्या अनेक मूर्ती यांचंही वर्णन केलेलं आहे. हे सगळे विषय 12 स्कंधामध्ये 12व्या स्कंधामध्ये आलेले. कोणत्याही परिस्थितीमध्ये सापडलेला जो आहे मानव धर्मभ्रष्ट झाला, धर्म त्याच्या हातून आणखी बरोबर आचरण झालेला नाही, संकटामध्ये पडलेला आहे. अशा कोणत्याही संकटग्रस्त स्थितीमध्ये असताना हरे नमः हे जर त्याच्या मुखातून आणखी नामस्मरण निघालं तर सर्व पातकापासून तो मुक्त होतो.
भगवंताचं आणखी लीला श्रवण करणं, आणखी चिंतन करणं, भगवंताचं अखंड स्मरण राहणं, या उपाने सर्व पातकांचा क्षय होतो आहे, वासना नाश होतो आहे, सत्व शुद्ध होत आहे, भगवत भक्ती उत्पन्न होती, वैराग्य उत्पन्न होतं, ज्ञान विज्ञान सर्वही प्राप्त होत आहे. ऋषी महाराज, आपण खरोखर भाग्यवान आहात की भगवंताचं स्मरण आपल्याला आहे, सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं आपली चालू आहे. आपण विचारल्यामुळे मी हे सगळं मला भगवंताचं चरित्र याचं स्मरण झालं आणि आपल्याला सांगितलं. सर्व ही कलीचे दोष दूर करण्याकरता भगवान श्री हरीची लीला श्रवण करावी, गायन करावी, चिंतन त्याचं करावे. सर्व ही एकंदर विश्वामध्ये असणारे सर्व ही ब्रह्मादिक देव ज्यांचं चिंतन करताय, तो सर्वात्मा श्रीहरी परमात्मा त्याला मी नमस्कार करतो आहे. या शुकाचार्य महाराजांनी आत्मानंदामध्ये आणखी निमग्न आहे, समाधीमध्ये निमग्न असताना सुद्धा आपल्या पिताजीपासून या भागवताचा अभ्यास करून हे भागवत पुराण याचा प्रसार ज्यांनी केलेला आहे, सर्व लोकांच्या दुरिताचा क्षय होण्याकरता त्या शुकाचार्य महाराजांनाही माझा नमस्कार असो, अशी प्रार्थना सुतांनी शेवटी केलेली आहे. पुढं अष्टादश पुराणांचं वर्णन केले, त्याची संख्या सर्व सांगितलेली आहे. आणि शेवटी नारदांच्या आदेशाप्रमाणे या भागवताची रचना व्यास महर्षींनी केली. हे नवीन केलं असं नाही, ब्रह्मदेवांना भगवंतांनी पूर्वी सांगितलं आहे. ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं, नारदापासून व्यासानी ऐकलं आणि त्याचा विस्तार सविस्तर याची रचना व्यासानी केली. आदी मध्ये शेवटी वैराग्य पूर्ण भगवत भक्ती पूर्ण आख्यान याच्यामध्ये आहे. सर्व वेदांताचं हे सार आहे, कैवल्य फल देणार आहे. अद्वितीय जे आत्मवस्तू याचं प्रतिपादन याच्यामध्ये केलेलं आहे. पौष्ठवदी पौर्णिमेला आणखी याचं श्रवण करणारा जो आहे त्याला उत्तम गती प्राप्त होईल. कस्मय्येन विभासितो यमतलो ज्ञान प्रदीप पुरा तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपिणा योगींद्राय तरात्मनाथ भगवद्राताय कारुण्यतः तत्शुद्धं विमलं विशोकममरं अमृतं सत्यं परं धीमहि. शेवटी उपसंहार करतायत वेदव्यास महाराज. आरंभालाही सत्यं परं धीमहि त्याच भगवंताचं ध्यान केलं, शेवटीही ध्यान. हा जो ज्ञानदीप आहे हा भगवंतानेच ब्रह्मदेवाकडे दिला. ब्रह्मदेव हे सुद्धा भगवत स्वरूप आहे. ब्रह्मदेवाच्या रूपाने हा ज्ञानदीप नारदाकडे आला. नारदांच्या रूपाने आणखी वेदव्यासांच्याकडे आला. व्यासांच्या रूपाने आणखी शुकाचार्यांच्याकडे हा ज्ञानदीप आला. आणि त्यांच्या द्वाराने परीक्षित राजाला हा ज्ञानदीप मिळालेला आहे. परंपरा ही अशी आहे, त्यांचीच परंपरा आहे. तेच श्रोते आणि तेच वक्ते आहेत ना. गुरुशिष्य रूप तेच भगवान आहेत. असं जे काही सत्यस्वरूप अबाधित जे भगवत स्वरूप आहे त्याचं आम्ही चिंतन करतो. असं ध्यान भगवंतांचं केलं. आणखी शेवटी त्यांनी भगवंताजवळ प्रार्थना केली आहे. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तसा कुरुष्व देवेश नाथस्तन्नो यत प्रभू. प्रत्येक जन्मामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये आपली आणखी भक्ती ही आमच्या चित्तामध्ये असो, म्हणजे सगळं आम्हाला मिळेल. आणि ज्या भगवंताचं नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. ज्या भगवंताचं नुसतं नाम संकीर्तन श्रद्धेनं घडलं असताना सर्वही पातकांचा नाश होतो. ज्याला प्रणाम केलेला असताना सर्व दुःखांची निवृत्ती होती तो भगवान श्रीहरी सर्वेश्वर, याला आमचा नमस्कार असो.
अशी प्रार्थना करून आणखी भागवत ग्रंथाची समाप्ती वेदव्यासाने केलेली आहे. ही आपणही प्रार्थना करूया. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम्. हरये नमः. हरे नमः. चांसेन्देवी ध्यात्वा करोमि यद्यत् सकलं वदस्मै नारायणाय. श्रीकृष्ण गोविन्द हरे.
तुमचं डावीकडून मनोराष्ट्रगोपपुरोहितस्तस्मै विशस्सञ्जानते सम्मुखाय कमनसो यस्यैव विद्वान् ब्राह्मणो राष्ट्रगोपपुरोहितो पूर्वस्वरमोहमस्मि सत्वं सत्वमस्त्यमोहमृतिया ओषधि सोमरान्वीर्विष्ठिता पृथिवीमनो सव्यं पादमवने निजस्मिन् राष्ट्र इन्द्रियं वरधयामि पूर्वमन्यमपरमन्यं पादाववने निजे देवाराष्ट्रस्य युवं वस्त्राणि इत्यस्योजभ्यो दीर्घतमामित्रावलिमुक्तपवासो दाने विनियोगः ॐ युवं वस्त्राणि वसावो साधनेनो लक्षिन्द्रावन्दो हसर्गाः अवादिर्द्रोधानि विश्वारुतयनो भरावरुणासुरुणे गुरवे नमः आचार्याय वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि यज्ञोपभूतः सम्भूतं मृगाज्यं नशुमितां शक्रे वायुभ्यां नान्यां दाभयाश्चये सुखस्वरूपिणे आचार्याय गन्धाः पान्तु मङ्गलं दास्तु हर हर तस्मादशवायायन्त एकेजो भयादोतां रामो हरितिरे तस्मात् पुष्पमालां समर्पयामि शरीरगर्भांशां ब्रह्माण्डं वाजमरुदेवयाम सुमंगलस्य कुमेव वास्य आचार्याय नाना परिमलद्रव्याणि समर्पयामि ब्रह्मोत्सवमासे बाहुराजन्यकृतः पूर्णस्य शक्तिरां शूद्रो जायतां आचार्याय दीपं समर्पयामि चन्द्रमा मनसो याकचक्षो सूर्यो याज एका पुढे नैवेद्यमध्ये प्राशनाते पानीयं समर्पयामि प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदाराय स्वाहा समानाय स्वाहा कम्बले स्वाहा चन्दनं समर्पयामि सर्वदुर्गणार्थे चरणं समर्पयामि अजित चौकाट आचार्याय पराते नारिकेलं समर्पयामि ओम श्री राधश्रियाय श्रीयो नृभो नारीयो महामंगल आर्तिक्य दीपं समर्पयामि
कृष्ण गोविंद हरे प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि यस्य स्तुत्यादिमां मोक्षार्थपूजाप्रियादिषु सम्पूर्णाञ्जनाति सत्यो वन्दे भवत्सदा देवता प्रियन्तां तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु केशवाय महादेवाय महामाधवाय महागोविन्दाय महाकेशवाय महाशिवाय महामाधवाय महागोविन्दाय महाप्राप्तमंगोत्रेभ्यो ब्राह्मणेभ्यः दक्षिणां प्रदानं करिष्ये सदैव वारिजानं प्राणचरणं प्रेम वेदासो अर्चन्दमुद्रकान्तपनन्न भृष्टवर्धनो हिरण्यकायनत्तं हेमबीजं विभावसो अनन्दगुण्डवरो दक्षान्तरिं प्रत्यवेदमोस्तनन्दाय सहस्रमुद्रे सहस्रवारान्युतिभावे गंधानि सकलाराधने सकलाराधने सहस्राक्षेण शतशार्देन शतायुषाः विशाहारशमेनं शतन्यथेमं शरदो न याति इन्द्रो विश्वस्य दुरितस्य पारं शतञ्जेव शतो वनधमान शतं शतमिन्द्राणि सविता बृहस्पतिः शतायुषाः विषेमं पुनरदो पुनर्नव सर्वाङ्ग सर्वन्त सर्वमायुष्यते
आनो वरदक्षिणां सर्वेण प्रभूषां इन्द्रमानो वसोर्निर्भागम् उपक्रमस्वा भारतिप्रदाभिर्मोदनायानाम् अदारुणरसरेलाः इन्द्रयोदयस्ते वायो विप्रेभिस्सरिद्वान् अस्माभिः सुरवसानिं सदयोजमस्तेवाजास्मभ्यो विश्वश्चन्द्राः वदये सुलक्षोदारन्ते कृपणामि ते सोलकवाय संज्ञावत्यारदक्षिणनासाः अरोर्यमासापितापरान् निर्वयन् द्वादुरगाभ्यावत्याय देवाः मंत्राक्षर घेतो शतमेनमेनदात्मानं भवति शतमनन्तं भवति शतमैश्वर्यं भवति शतमिति शतं दीर्घायुः प्रयस्वन्तः प्रजीवन्ति अत्यासन्तु यजमानस्य कामाः अमराक्षपुरेश योगिनी वरदो योऽखिलदोऽस्ति योगिनीः संसिंह सरस्वती यतिर्भगवान् मेऽस्ति परावराहति शुकाचार्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवत सप्ताह यज्ञ या वास्तूमध्ये आज पूर्ण झालेला आहे. सोलापूरहून आयुष्मान राजाभाऊ हे मुद्दाम या ठिकाणी आले. त्यांचंच हे घर आहे अशी त्यांची पूर्वीपासून आणखी भावना आहे. आपल्या घरात देवाजवळ ही अशी काही सेवा घडावी अशी आयुष्मान सर्व ही अजित वगैरे मंडळी यांची इच्छा होती. त्याचा योग आता आलेला आहे. या वास्तूचं भूमिपूजन आरंभाला परमपूज्य गुळवणी महाराजांच्या हस्ते झालं. त्या दिवशी विजयादशमी दसरा आम्ही प्रार्थना केली. पुष्कळ मंडळी आश्रमामध्ये सारखं येणं जाणं होतं. पण लगेच ते म्हणाले चला जाऊया म्हणून इथं आलो आम्ही. ते वेदमूर्ती कानगावकरही आले आणि त्यांच्या हस्ते या भूमीचं पूजन झालं. पुढं त्यांच्या कृपेनं आणखी आपल्या सौभाग्य संपन्न ताई महाराजांनी सर्व ही मंडळींना प्रेरणा करू मुंबईकर मंडळी इतरही मंडळी त्या सर्वांनी मिळून हे सर्व ही वास्तू उभारण्याचं कार्य केलं. ग्रह जे झालेलं आहे हे ग्रह सुद्धा भगवंताचं आहे, भगवतीचं आहे अशी भावना ठेवून आणखी त्याप्रमाणे वास्तूमध्ये आम्ही राहायला आलो. आणखी सद्गुरूंच्या भगवतीच्या कृपेनं
वास्तू सफल होण्याचा हा एक योग आला की सर्वही देवतांचं अधिष्ठान, सद्गुरूंचं अधिष्ठान, अशा अधिष्ठानामध्ये आपले माननीय राजाभाऊ यांच्यासारखी ही मंडळी मूळ भागवत संहिता पारायणा करता येऊन त्यांनी अगदी पहाटे 6 वाजल्यापासून हे पारायण पूर्ण केलं. त्यातही थोडस निराळी दृष्टी झाली होती, कसं होईल, आमच्या हातनं होणार नाही, आणखी असं चाललं होतं. पण त्यांनी येऊन हा वेळ ठरवून आणि त्याप्रमाणे संपूर्ण भागवत मूळ संहिता वाचनही अत्यंत विधी असा विधी सगळं पार पाडलेला आहे. आता भागवतामध्ये भगवंताची आराधना करावी, उपासना करावी, हाच मुख्य धर्म सांगितलेला आहे शुकाचार्य महाराजांनी, व्यास महर्षी. तेव्हा त्यांच्याजवळ जी प्रार्थना थोरल्या महाराजांनी केलेली आहे, ईश्वराजवळ प्रार्थना करून काय मागायचं आहे, वास्तू राहायला मिळाली, सगळं हे कार्य झालेलं आहे, सगळे आणखी सगळी आप्त इष्ट मंडळी या ठिकाणी आली येती, हे व्यावहारिक दृष्टीनं समाधानकारक कार्य आहे. परंतु देवाजवळ हे मागायचं किंवा नाही हाही प्रश्न आहे. ते कर्माचं फल आहे. अशी आत्मीय मंडळी मिळणं, भेटणं, येणं जाणं प्रेमाने. परंतु ईश्वराने काय द्यावा आपल्याला, भागवताच्या शेवटीही व्यास महर्षीने हे सुचवलेलं आहे. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो. जो जो जन्म आम्हाला प्राप्त होईल त्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्या चरण कमलाची भक्ती आम्हाला निरंतर मिळाली. नरसोबाच्या वाडीला मनोहर पादुका असं म्हणतात. दत्त पादुकांचं नाव मनोहर पादुका आहे. गाणगापूरला निर्गुण पादुका आहे. तर अशा प्रकारच्या ईश्वराच्या चरणाची भक्ती, प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये राहावं, हे व्यास महर्षींनी भागवत संपल्यानंतर शेवटी प्रार्थना केलेली आहे. सर्वांच्या करता की आहे, त्यांच्या अंतःकरणात तर प्रेम आहेच आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निती रोकी भजितो आदि पुरुषी अखंडित ज्ञानेश्वर महाराजही शेवटी हीच प्रार्थना. सर्व सुख लोकांना मिळावीत म्हणतात. सर्वे सुखिनः सन्तु, त्यांचा स्थायी भाव आहे हा संतांचा. परंतु आणखी त्या नारायणाची अखंडित पूजा, सेवा, भक्ती चालावी हे त्यांनी मागून घेतलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणखी थोरले महाराजही असंच मागताय. धर्मे प्रीतिम सन्मतीम देवभक्तिम सत्संगाप्तिम देहि भुक्तींच मुक्तीम भावासक्तींच्या अखिलानंद मुक्ते घोरात कष्टात उद्धरा स्मान नमस्ते. हे सगळं देही देही हे आम्हाला द्या म्हणतात. यात त्यांनी भुक्तीम देही असंही म्हटलेलं आहे. संसारही आम्हाला द्या म्हटलेला आहे. ईश्वराने संसार दिलेला आहे असेल आणि तशी जर भावना असेल तर त्या संसारामध्ये दोष होणार नाही. झाले तरी सुद्धा ईश्वराच्या कृपेनं दिलो, म्हणून तशी भावना पाहिजे. देवाचा संसार आहे, वाहू हा संसार देवा पायी. तुकाराम महाराजांनी हेच मार्गदर्शन केलं. तेव्हा सर्व ही मंडळी आत्मीयतेनं आणखी प्रेम करणारी, सर्वांच्याही सदिच्छेनं ग्रहामध्ये असणारी, बाहेरची असणारी सर्व ही मंडळी, सर्वांची इच्छा ही आणखी संकल्प हा सत्य झालेला आहे, ठरलेला आहे. पण भवे भवे यथा भक्ती ही व्यास महर्षी सांगताय. एकदा केव्हा तरी अशी सेवा झाली की झालं, आपण सेवा केली हे समाधान या ईश्वर भक्तीबद्दल उपयोग नाही. संसारामध्ये मिळालेला आहे त्यात समाधान पाहिजे, ते गुण आहे. पण ईश्वराची भक्ती अखंड घडावी. दक्षिणा पांतु बहुदेयंचास्तु
ही आणखी हे आशीर्वाद आहेत ब्राह्मणांचे. दक्षिणेचं फळ आमच्याकडून बहुदेय व्हावं, पुष्कळ देण्यासारखं आम्हाला मिळावं, म्हणजे देण्याकरता मिळावं हा अभिप्राय आहे. तेव्हा ही सेवा झालेली आहे. भगवान मंगलमूर्ती रेणुका माता, दत्तात्रेय प्रभुराज, त्याचप्रमाणे सर्व ही गुरुजन मंडळी या सर्वांच्याही आशीर्वादाने हे कार्य झालं. तसंच पुढेही चालू राहावं. या जन्मापुरतं नाही, भवे भवे म्हणताय, म्हणजे पुन्हा जन्मही आम्हाला आला तरी चालेल, परंतु त्या जन्मामध्ये भक्ती आपली घडावी. आणि शेवटी नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. ही हरिबद्दल प्रणाम म्हणजे नम्रता पाहिजे. मी अत्यंत आणखी हीन आहे, दीन आहे, आणि आपण सर्व दृष्टीने श्रेष्ठ आहात. ही आणखी भगवंताबद्दल, भगवत स्वरूप सद्गुरूंच्या बद्दल ही भावना पाहिजे की तुमच्या पुढे मी काहीच नाही. सर्व ही अत्यंत आणखी कर्मपाशामध्ये बद्ध झालेला जीवात्मा, त्याला काय मोठेपणा सांगता येणार आहे. तेव्हा भगवान आणखी सद्गुरुनाथ हेच श्रेष्ठ आहे, सर्व दृष्टीनं श्रेष्ठ. प्रत्येक जन्मामध्ये आणखी पाठीराखे तेच आहे. त्यामुळे त्यांना प्रणाम करायचा याचा अर्थ ही बुद्धी अंतःकरणामत्तस्त्वम उत्कृष्ट तत्तो अहम अपकृष्ट. ही जी उत्कृष्टत्व प्रकारक ज्ञान किंवा वृत्ती अथवा अपकृष्टत्व प्रकारक ज्ञान किंवा वृत्ती, ही अंतःकरणामध्ये आमच्या नेहमी राहणं हा प्रणाम आहे. हा प्रणाम जर हरीला केला, सर्व पाप प्रणाशनम हे त्याचं फल सांगताय. सर्वही पातकांचा नाश, दुःखाचा नाश आपोआप होतो आहे. दुरिताचे तिमिर जावो, ज्ञानेश्वर महाराजांची ही प्रार्थना आहे. दुःख जावीत असं म्हटलं नाही त्यांनी. दुःख ज्यामुळे निर्माण होतात ती सगळी दुरित जावी. दुरित ज्यामुळे निर्माण होतात अशा प्रकारच्या दुर्वासनाही जाव्यात, हा सगळा त्यांचा संतांचा महात्म्यांचा अभिप्राय आहे. तो अभिप्राय आमच्या सर्वांच्या लक्षामध्ये राहावा. आणखी ही सेवा अशाच प्रकारची काया वाचा मनाने आणखी सर्वत्र घडावी. सर्व त्यांचं आहे. ग्रह त्यांचा आहे, धन त्यांचं आहे, मान त्यांचा आहे, सर्वच त्या परमेश्वराचंच आहे. तेव्हा ही भावना अंतःकरणामध्ये राहून प्रत्येक जन्मामध्ये घडावी अशा प्रकारची प्रार्थना आहे. ते लक्षात आपण ठेवावं. देवाने अशा प्रकारचं हे स्मरण आम्हाला द्यावं, म्हणजे घोरात कष्टात उद्धरा स्वान नमस्ते हे मागायला अधिकार योग्यता आम्हाला आली. हे सगळं मागितलं, मग आम्हाला या कष्टातून सोडवा म्हणजे सोडवी घडवा. तेव्हा ईश्वराच्या कृपेनं हा संकल्प सर्वांचा पूर्ण झालेला आहे. आणि अशाच रीतीने ही सद्भावना, शुभवासना ह्या असाव्यात, चांगला आहे. आणि त्या शुभवासनांनी हे कल्याण होत आहे. अशीच परमेश्वराची भगवान दत्तात्रेय, रेणुका माता, महागणपती, त्याचप्रमाणे सद्गुरू महाराज, सर्वही गुरुजन यांची सर्वावर आणखी कृपादृष्टी राहावी. सर्वांच्याकडून अशा प्रकारची कार्य प्रत्यक्ष होणं, अनुमोदन देणं, करीवणं ही सगळी आणखी पुण्याईच आहे. तेव्हा अशा रीतीनं कृत कारित अनुमोदित कोणत्याही प्रकाराने का होईना पुण्यकर्माबद्दल अंतःकरणामध्ये अत्यंत आदरबुद्धी राहावी. यथाशक्ती आणखी सहाय्य व्हावं, करावं. सर्वांच्याकडून ही सेवा करून घ्यावी, आणखी सर्वांचंही कल्याण करावं, अशी आणखी सर्वांतर्यामी सर्व बुद्धिप्रेरक भगवान वासुदेवाच्या जवळ शेवटी प्रार्थना आहे. अवधूत गोपाल कृष्ण भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.